मित्रमंडळींनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये इकडे आर्यन आहे, त्याच्या डोक्यामध्ये एकच प्लॅन चालू असतो की मंजूच्या घर आता कसं संपवायचं. तो आता मंजूच्या घरामध्ये गॅसचा स्फोट करण्याचा त्याचा प्लॅनिंग असतो. नक्की काय घडतं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजच्या भागामध्ये इकडे मंजू आणि सत्या दोघे जण मिळून सपना आणि जयदीप हे दोघे असे ते गुढीची पूजा वगैरे करतात. सत्याच्या, मंजूच्या आणि सपना जयदीपने चौघं मिळून पूजा केलेली असते. गुढीची गुढी उभारतात. सगळेजण खूप आनंदी असतात. सगळ्या घरात आनंद असतो. पण आता इकडे जो आर्यन आहे त्याला खूपच राग आलेला असतो. तो म्हणतो की मला राग कशावर काढू ना हेच कळत नाहीये, असं तो म्हणतो. आणि आता तो तिथेच थांबलेला असतो आणि तो विचार चालू असतो त्याच्या डोक्यामध्ये, काय करू आणि काय नाही, असं तो विचार करत असतो. आणि तो विचार करत असतो, तो म्हणतो की आता मी कसं संपवू ना खरंच हे सगळं, असं तो म्हणत असतो. आणि आता तो लगेच तो आता घरात जातो. इकडे सपनाला त्या आरतीचं ताट सपनाकडे देतात आणि म्हणतात, जा सगळ्या घराला आरती दे, सगळ्या घरात धूपदिवाचा सुगंध पसरव, असं सांगतात. आणि जी सपना आहे ती ताट घेऊन जायला निघते आतमध्ये. तर इकडे आता लगेच जो आर्यन आहे तो घरात येतो, किचनमध्ये जातो आणि किचनमध्ये घरातला गॅस चालू करून देतो. आणि गॅस चालू करून दिल्यावरती तो आता घरात वास यायला लागतो सगळ्या. आणि वास आल्यावरती तो म्हणतो की आता सपना बाईच्या इथं बरोबर येईल आणि आरती द्यायला गेल्यावरती घरात असा मोठा स्फोट होईल आणि सगळं जळून खाक होईल, असं तो म्हणत असतो. आणि असा त्याचा प्लॅन चालू असतो. तेवढ्यात आता जी सपना आहे ती आरती द्यायला येते आणि जो हा आहे आर्यन तो आरती घेतो. आणि मंजू पण आता घरात येते. आणि घरात आल्यावरती स्वयंपाकाच्या घरात येते, वास येतो तिला. ती म्हणते गॅसचा वास कुठून येतोय, आणि ती म्हणते की गॅसचा वास येतोय. आणि तो आता ती गॅसकडे जायला लागते. तर आता बघूया पुढील भागामध्ये खरंच मंजू त्यांच्या घरामध्ये आर्यन खरंच स्फोट घडू शकेल का, नक्की काय प्लॅन असणार त्याचा हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.